नमस्कार. या सत्रात आपण उभे आणि पट्टीची मापे कशी घ्यायची ते शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील मुद्दे घेऊ शकाल. आडवी मेजरमेंट्स, महिला आणि पुरुषांच्या आडव्या मेजरमेंट्सचे तपशील, स्ट्रॅप मेजरमेंट्सचे वर्णन करणे व आडवे तसेच स्ट्रॅप मेजरमेंट्स घेण्यामधील टप्प्यांची यादी करणे. व्हर्टिकल मेजरमेंट्स म्हणजे आडवी मेजरमेंट्स बॉडी फिगरच्या अगदी वरपासून ते त्याच्या बेसपर्यंत घेतली जातात. ही मेजरमेंट्स सामान्यतः मागील खांद्याच्या मध्यभागी असलेल्या ब्लेडच्या खाली कमरेपर्यंत घेतली जातात. कमरेची लांबी, बाजूची लांबी, बाहीची लांबी इत्यादी याची उदाहरणे आहेत. स्त्रियांसाठी विविध महत्त्वाची आडवी म्हणजे व्हर्टिकल बॉडी मेजरमेंट्स आहेत. ती म्हणजे फ्रंट वेस्ट लेंथ, खांद्याच्या सगळ्यात वरील पॉईंटपासून मानेपासून खाली कमरेपर्यंत मेजरमेंट घ्या. बॅक वेस्ट लेंथ म्हणजे कमरेच्या मागील लांबी, मानेच्या सगळ्यात खालील म्हणजे आधाराच्या मुख्य हाडापासून कमरेच्या मध्यभागी पुढे असे मेजरमेंट घेतले गेले पाहिजे. वेस्ट टू हिप, वेस्ट लाईन म्हणजे कमरेपासून ते हिप लाईनपर्यंत हे माप घेतले जाते. क्रॉच लेंथ, कमरेच्या मागून खाली आणि पायांमधून तसेच कमरेच्या पुढील भागापर्यंत माप घ्या. पायांच्या मध्ये मध्यबिंदूवर त्याचे पुढील आणि मागील क्रॉच लेंथ असे विभाजन करा. क्रॉच डेप्थ, व्यक्ती बसली असतानाच हे माप घेणे आवश्यक आहे. जमिनीवर पाय व्यवस्थित टेकवून एखाद्या स्थिर खुर्चीवर बसा. आता कमरेपासून ते खुर्चीच्या सीटपर्यंत माप घ्या. बाहीची लांबी म्हणजे स्लीव लेंथ, हात हिपवर ठेवा. आधी खांद्यापासून ते कोपरापर्यंत आणि नंतर मनगटापर्यंत खाली असे माप घ्या. स्कर्ट लेंथ, कमरेपासून मागून खाली तुम्हाला स्कर्टची जितकी लांबी हवी असेल तिथपर्यंत माप घ्या. ट्राउझरची लांबी, कमरेपासून ते पायाच्या घोट्यापर्यंत पायाच्या बाजूने माप घ्या. प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक उंची आणि शारीरिक आकार असतो. मोठ्या, छोट्या आणि जाड व्यक्तींचे शारीरिक प्रमाण आदर्श प्रमाणबद्धतेशी जुळत नाही. कपडे शिवताना कपड्याचा आकार हा व्यक्तीच्या शरीराच्या आकाराशी शक्य तितका जुळला पाहिजे. पुरुषांसाठी घेतली जाणारी आडवी म्हणजे व्हर्टिकल मेजरमेंट्स अशी आहेत. नॅचरल वेस्ट, पाठीवर मानेच्या मागील बाजूपासून ते कमरेपर्यंत माप घ्या. फुल लेंथ, मानेच्या पॉईंटपासून ते कमरेपर्यंत कपड्याच्या हव्या असलेल्या लांबीपर्यंत माप घ्या. स्लीव लेंथ, खांद्याच्या शेवटच्या टोकापासून ते हव्या असलेल्या बाहीच्या लांबीपर्यंत माप घ्या. पूर्ण बाहीसाठी हात वाकलेल्या स्थितीत ठेवावा. बस्ट और चेस्ट लेवल, बस्टच्या बाजूला असलेल्या नेकलाईनच्या लेव्हलवर असलेल्या मानेच्या पॉईंटपासून माप घ्या. लेग लेंथ, साईड लेंथ, कमरेपासून ते पायाच्या घोट्यापर्यंत बाहेरील पायाची लांबी मोजा किंवा कपड्याची तुम्हाला हवी असलेली लांबी मोजा. इनर लेग लेंथ, फोर्क ते पायाच्या घोट्यापर्यंत किंवा पायाच्या लांबीपर्यंत माप घ्या. बॉडी राईज, कमरेपासून ते सीट लाईनपर्यंत माप घ्या. नी लेंथ, कमरेपासून ते बॉडीच्या साईडवरून गुडघ्यापर्यंत माप घ्या. स्ट्रॅप म्हणजे पट्टीची मेजरमेंट्स. ही मानेच्या किंवा खांद्याच्या कॉर्नरपासून जिथे मान आणि खांदे एकमेकांना खांद्याच्या सीमबरोबर एकत्र जोडले जातात ते बस्टच्या भोवतीच्या कमरेपर्यंत घेतली जातात. आता काही टास्क करूयात. ही टास्क करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता आहे. मेजरिंग टेप, ड्रेस फॉर्म, कागद किंवा वही आणि पेन्सिल किंवा पेन. व्हर्टिकल मेजरमेंट्स घेणे हा पहिला टास्क आहे. साईड व्ह्यूमध्ये घेतली जाणारी मेजरमेंट्स अशी आहेत. साईड लेंथ किंवा बाजूची लांबी, आर्म प्लेटच्या खाली साईड सीम ते कमरेच्या साईडपर्यंत पिनेने खूण करा. साईड डीप डेप्थ, फॉर्मच्या बाजूने कमरेच्या बाजूपासून ते HBL पर्यंत माप घेतले जाते. बस्ट रेडियस, बस्ट माउंटच्या खाली असलेल्या बस्ट पॉईंटपर्यंत माप घ्या.
पुढील आणि मागील व्ह्यूमधून घ्यायची मेजरमेंट्स अशी आहेत. सेंटर लेंथ मान ते कमरेपर्यंतचे माप बस्ट ब्रिजच्या वर. फुल लेंथ मानेवर कमरेपासून ते खांद्यापर्यंत मध्य रेषांना समांतर असे माप घ्या. शोल्डर स्लोप कमरेवर मध्यरेषेपासून ते खांद्याच्या टोकापर्यंत पिनहेड खुणेवर माप घ्या. बस्ट डेप्थ खांद्याच्या टोकापासून ते बस्ट पॉइंट व बस्ट पॉइंट रेडियसपर्यंत माप घ्या. दुसरा टास्क स्ट्रॅपची मेजरमेंट्स घेणे हे आहे. स्ट्रॅप फ्रंट खांदा किंवा मानेवर मेजरिंग टेपच्या धातूचे टोक ठेवा आणि आर्महोल प्लेटच्या खाली पिनहेडने केलेल्या खुणेपर्यंत खाली माप घ्या. मानेपासून बाहीपर्यंत टेपच्या त्याच बाजूने मेजरमेंट्स म्हणजे माप घ्या. आता आपण उभी आणि पट्टीची मापे कशी घ्यायची या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही पुढील गोष्टी शिकला असाल. आडवी मेजरमेंट्स, महिला आणि पुरुषांच्या महत्त्वाच्या आडव्या मेजरमेंट्सचे तपशील, स्ट्रॅप मेजरमेंट्सचे वर्णन करणे व आडवे आणि स्ट्रॅप मेजरमेंट्स घेण्यामधील टप्प्यांची यादी करणे.